हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्लास 12 लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन याचं डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे लिनियर एसएचएम मध्ये फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्सची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे मास इंटू एक्सलरेशन. तर हीच फोर्सची व्हॅल्यू आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. तर एफच्या जागेवर काय येईल आपल्याकडे एम इंटू ए. तर इक्वेशन फर्स्ट काय होऊन जाईल आपलं एफच्या जागेवर घेतलं आपण मास इंटू एक्सलरेशन इज इक्वल टू इकडे काय आपल्याकडे मायनस के इंटू एक्स. त्याला इक्वेशन नंबर आपण सेकंड म्हणू. आता या फॉर्म्युल्यामधली आपण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काढू. तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आपल्याकडे ऍक्सेलरेशनचा एकदम बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे चेंज इन वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी अपॉन मध्ये टाइम. तर याचा अर्थ ऍक्सेलरेशन ए ची व्हॅल्यू काय होईल झाली आपल्याकडे डीव्ही अपॉन डीटी डिफरन्शियल फॉर्म मध्ये. तर आता आपल्याला वेलोसिटीची व्हॅल्यू काढायची. तर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे तर वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट कशामध्ये डिफरन्शियल फॉर्म मध्ये कसं होऊन जाईल आपलं dx आणि टी डिफरन्शियल फॉर्म मध्ये काय होऊन जाईल dt. तर वेलोसिटीचं आपल्याला उत्तर काय भेटणार dx अपॉन dt. हे वेलोसिटीचं जे आपलं आन्सर हे आपण ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. तर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय होऊन जाईल बघा a इज इक्वल टू d अपॉन dt इंटू त्या v ची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे dx अपॉन dt. तर ऍक्सेलरेशनची फायनल व्हॅल्यू काय येईल आपल्याकडे d इंटू d d स्क्वेअर रिमेनिंग x dt इंटू dt काय झालं आपल्याकडे dt स्क्वेअर. तर ऍक्सेलरेशनची फायनल व्हॅल्यू काय भेटली आपल्याला d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. ही ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करू. इक्वेशन नंबर सेकंड काय आपल्याकडे मास इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची डिफरन्शियल फॉर्म मधली व्हॅल्यू काय आपल्याकडे d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग इक्वेशन सेकंड काय आपल्याकडे मायनस k इंटू x. ठीक आहे. हा m इकडे मल्टिप्लाय या साईडला लिहिल्यावर काय होऊन जाईल तो डिवाइड. तर नेक्स्ट स्टेप काय होईल आपली d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस k इंटू x डिवायडेड बाय काय झालं आपल्याकडे m. नेक्स्ट स्टेप काय करू शकतो आपण ही मायनसची टर्म या साईडला आणू. इकडे आल्यावर प्लस होऊन जाईल. तर d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर प्लस k इंटू एक्स अपॉन m इज इक्वल टू काय होऊन जाईल 0. तर आपल्याला माहिती आहे k चा फॉर्म्युला काय आपल्याकडे k इज इक्वल टू काय m इंटू ओमेगा स्क्वेअर. तुम्ही जर लक्ष दिलं तर आपल्याला एक लक्षात येईल इथं k अपॉन m आहे. याचा अर्थ या फॉर्म्युल्यामधून आपण k अपॉन m ची व्हॅल्यू करू शकतो. सपोज हा m इकडे मल्टिप्लाय इकडे केलं गेला तर डिवाइड होऊन जाईल. ते k अपॉन m इज इक्वल टू काय होऊन जाईल आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ k अपॉन m ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला ओमेगा स्क्वेअर. हे इक्वेशन कसं होऊन जाईल बघा d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर k अपॉन m ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर इंटू रिमेनिंग राहिलेला काय आपल्याकडे x इज इक्वल टू काय 0. हे आपलं लिनियर एसएचएमचं काय डिफरन्शियल इक्वेशन. आशा असेल तुम्हाला हे समजलं असेल. अशाच पद्धतीने फिजिक्सचे इतर डेरिव्हेशन्स आणि पुढील चॅप्टर समजण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफलाईन बॅचला जोडायचं असेल तर आपल्या क्लासला व्हिजिट द्या. धन्यवाद.